हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक. राळेगाव तालुक्यातून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनांच्या निषेधार्थ बंदची हाक. मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप. नागपूरमध्ये धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओमधील तरुणींवर दबाव. एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांकडून अटक. एनजीओ चालकाकडून 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयांची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल, पिस्तूल, 3 ते 4 आयफोन, थार गाडी आणि पैशांच्या बंडलचा व्हिडिओ समोर. लक्झरी लाईफस्टाईलचा व्हिडिओ समोर. टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती. कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोसल्याची माहिती. कुटुंबियाची जबाबदारी असल्यानं नोकरीसाठी धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी संपली. अगदी काही वेळातच कोर्ट निकाल देणार. जामीन फेटाळल्यास पोलिसांना शरण येण्याची शक्यता. बीएमसीच्या निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा. साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात. 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी. साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी. डोंबिवलीजवळ रुळावरून रिकामच्या लोकलचा डबा घसरला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांचे हाल. 4 तासानंतर मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू. पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरील लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळल्यानं 4 प्रवासी अडकले. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कोल्हापूरमधल्या आजरामध्ये भिंत अंगावर पडल्यानं प्राध्यापिकेसह विद्यार्थिनीचा मृत्यू. जेसीबीच्या सहाय्यानं जुनं घर पाडत असताना ही दुर्घटना. घराच्या बाजूनच चालत जात असताना जीव गमावला. राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळीचा तडाखा. अवकाळीसह गारपिटीमुळे पिकांचं प्रचंड नुकसान. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगरातील पिकांचं नुकसान. भिंडवळमधील घटमांडणीचे भाकीत. देशावर नैसर्गिक आपत्ती आणि अर्थव्यवस्था ढासळण्याचा अंदाज. तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होणार. इराणी मालवाहू जहाज टुस्का अमेरिकेच्या ताब्यात. ट्रम्प यांचा दावा. नौदल नाकेबंदीला भेदण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेतल्याची माहिती. इराणचा हॉर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा नियंत्रण. जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प. कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता. जागतिक स्तरावर चिंता देखील वाढली. इराण आणि अमेरिकेतील आशेच्या शांतता चर्चा अनिश्चित. चर्चेसाठी शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवणार नसल्याची इराणची माहिती. इराणकडे शेवटची संधी. करारावर स्वाक्षरी न केल्यास पूर्ण देश उद्ध्वस्त करू. अमेरिकेचा इशारा. Thank you.